प्रेक्षक नमस्कार. अखेर राहुल कलाटे यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. हे तेच राहुल कलाटे ज्यांच्या पक्षप्रवेशाला पिंपरी चिंचवड मधील वाकडमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांनी विरोध केला होता. खरं तर राहुल कलाटे हे 4 वेळा विधानसभा निवडणूक अर्थात जगताप कुटुंबियांच्या विरोधामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लढलेले आहेत आणि अखेर तेच राहुल कलाटे यांचा आज चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई या ठिकाणी आज पक्षप्रवेश झालेला आहे. खरं तर राहुल कलाटे हे 2024ची आता जी विधानसभा निवडणूक झाली ही राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरदचंद्र पवार यांच्या तुतारी चिन्हाकडून लढले होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव चिंचवडचे भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी केला होता. खरं तर राहुल कलाटे यांनी काही दिवसाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अर्थात ही भेट सदिच्छा भेट होती असं म्हटलं जात होतं. परंतु यानंतर कुठेतरी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2026च्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या लगबगीमध्ये झालेली भेट अर्थात राहुल कलाटे हे भाजपमध्ये प्रवेश करतील की काय अशी चर्चा सुरू होती. ही कुजबूज त्या ठिकाणच्या त्यांच्या भाजपच्या काही पदाधिकारी जे इच्छुक उमेदवार यांना लागल्यानंतर त्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी राहुल कलाटे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. खरं तर विरोध करणाऱ्यांमध्ये कोण होते तर विरोध करणाऱ्यांमध्ये सगळ्यात सुरुवातीला जे नाव आहे ते म्हणजे राम वाकडकर, त्या ठिकाणी माजी नगरसेवक विनायक गायकवाड आणि इतरही जे इच्छुक उमेदवार होते या सगळ्यांनी मिळून राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. ज्यावेळी त्यांना विचारलं गेलं की नेमका विरोध कशासाठी तर राहुल कलाटे यांनी अनेक पक्ष बदलली आहेत, त्यांनी भाजपावरती अनेक वेळा टीका केलेली आहेत, त्यांनी संघाच्या ध्येय धोरणावरती टीका केलेली आहे, त्यामुळे आम्ही राहुल कलाटे यांच्या या पक्षप्रवेशाला विरोध करतोय अशी त्यांची त्यावेळची त्या ठिकाणी भूमिका होती. खरं तर त्यानंतर त्यांनी सांगितलं की पक्षप्रवेश होऊ द्या, मग आम्ही आमचं काय निर्णय असू तो देणार आहोत. आता राहुल कलाटे यांचा मात्र आज पक्षप्रवेश झाला आहे. ज्या वाकडमधील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाविरोधात त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती त्यांची आता या सगळ्या पक्षप्रवेशानंतर काय भूमिका राहते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जेव्हा भारतीय जनता पार्टीची उमेदवारी शंकर जगताप यांना देण्यात येणार होती त्यावेळेला देखील त्यांच्या उमेदवारीला राम वाकडकर यांनी विरोध केला होता. नंतर मात्र त्यांचा विरोध मावळला, शंकर जगताप त्या ठिकाणून विजयी झाले आणि पुन्हा एकदा जगताप वाकडकर हे एकत्र आले आणि आता तेच वाकडकर कलाटे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करत होते. अर्थात आज मुंबई या ठिकाणी राहुल कलाटे यांचा आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. खरं तर एकीकडे 100 पार अशा पद्धतीचा जो काही त्यांचा अजेंडा होता, ज्या पद्धतीची घोषणा होती ती म्हणजे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असतील, आमदार शंकर जगताप असतील, आमदार महेश लांडगे असतील, यांचा जो 100 पारचा निर्धार होता. मात्र आता राहुल कलाटे यांच्या पक्षप्रवेशानंतर स्वतः शंकर जगताप यांनी आता 125 पार असा नारा दिला आहे. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या जर आपण पाहिली तर ती केवळ 128 आहे. आणि विनोदाने काल अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न केला की दादा भारतीय जनता पार्टी म्हणते की 125 पार करू तर तुमचे किती. तर अजितदादांनी अतिशय गमतीशीरपणे त्या ठिकाणी पत्रकारांना उत्तर दिलं, उर्वरित माझे. आता उर्वरित म्हणजे फक्त 3च राहतात. तर अजितदादा 3वरती समाधानी राहतात की खऱ्या अर्थाने काही वेगळी त्या ठिकाणी राजकीय खेळी खेळून भाजपच्या 125च्या या मनसुब्याला उधळून लावतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू राहिलेलं आहे. जवळपास 650 या ठिकाणी उमेदवारांनी जे इच्छुक उमेदवार आहे त्यांनी खरं तर मुलाखती दिलेल्या आहेत. आणि ज्यावेळेला 650 इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत त्यातील काही खरंच भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत पदाधिकारी होते, इच्छुक उमेदवार होते. मात्र ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर ह्या इच्छुकांचं काय होणार, का ह्या आयारामांना संधी मिळणार आणि इच्छुक उमेदवारांची भूमिका काय राहणार हे पाहणं खरंच खूप महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु आपण पाहतोय की ज्या इच्छुक उमेदवारांच्या जागेवरती हे पक्षप्रवेश त्या ठिकाणी सुरू आहेत तर त्यामुळे आपण काल जर पाहिलं तर भाजपचे माजी नगरसेवक राहिलेले संदीप वाघेरे यांनी एक निर्णय घेतला आणि त्यांनी थेट अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काल पक्षप्रवेश केलेला आहे.
त्यामुळे आज जरी भारतीय जनता पार्टी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी सुरुंग लावत असली आणि पक्षप्रवेश करून घेत असली तरी जे भाजपमधील नाराज गट मोठ्या प्रमाणात जो उफाळणार आहे तो मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दार निश्चितच ठोठावणार आहे. हे देखील आपल्याला आगामी काळामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या सुरू असलेल्या पक्षप्रवेशावरती तुमच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आपण जर पाहतोय तर 27 तारीख शेवटची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आहे आणि आज ज्या पद्धतीने सगळे पक्षप्रवेश आज उद्या 2 दिवसात होतील कारण 3 तारखेला सगळं चित्र स्पष्ट होणार आहे की किती उमेदवार एकूण रिंगणात आहे. तर यावरती तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून निश्चितच कळवा. परंतु आत्ताची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहताय. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एक मोठं ताकदीचं नाव असणारे 4 वेळा विधानसभा निवडणूक लढलेले अर्थात पराभव जरी झाला असला तरी कधी 2 अशी निवडणूक होती ज्यामध्ये लाखाच्या जवळपास मतं होती. ते देखील नाकारून चालणार नाही. एक तगडं नाव, एक सक्षम नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राहिलेले, शिवसेनेचे गटनेते राहिलेले ते राहुल कलाटे यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.